लालिताई, मंजू, तुझ्या भाचीचो आणि माझ्या श्रीनूच्या लग्नाचा विषय माझ्या समोर आज काढलंस, ह्याच्या पुढे काढायचा नाही काय? आणि काढलास ना तर गाठ माझ्याशी आहे, याद राख. लालिताई ऐका, ऐकत का बघ, ऐका तरी लालिताई, 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 ऐका ना जर माझं काहीतरी चुकलं असेल तर मी माफी मागते तुमची. तुम्हाला नसेल माझं पटलं तर जाऊ दे, सोडून द्या. पण तुम्ही सारखं स्थळ सुचव म्हणत होतात ना, म्हणून स्थळ सुचवलं मी. माझं चुकलं, माझं मला माफ करा, पुन्हा नाही बोलणार मी असं. नशीब तुका अक्कली, हा? नाहीतर तुझा आगाऊपणा ना तर तुझ्या सासूक जाऊन सांगितलं असतं मी. हा अहो पण बस, अजून काय बोलू नको. लालिताई, लालिताई, आता ग आत्या, काय करायचं? काय करायचं म्हणजे? अगं कुठे काय झालंय? काही झालेलं नाहीये. मी सगळं ऐकलंय बाहेरून आणि तुझा पडलेला चेहरा सगळं सांगतोय. चारू, तू काळजी नको करूस. अगं मी आहे ना, मी तुला शब्द देते. एक दिवस ही बाई माझ्याकडे तिच्या मुलासाठी तुझा हात मागायला नक्की येईल. तू फक्त घरातल्यांसोबत मी सांगते तसं वाग. घरातल्या माणसांची न ओळखायला शिक आणि बाकी सगळं माझ्यावर सोड. हो हो म्हणजे काय, हो होणार, नक्की होणार. डील ओके. ओके ओके, बाय बाय बाय. ए लाली लाली, तुला एक सांगू, आता जो काय ग, काही बिनसलंय का तुझं? मी मगातपासून बघतोय, शांत शांत दिसतेस. बिनसला नाही हा, संताप संताप झाला माझा. अरे बापरे, का 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 काय झालं? मंजू, त्याची हिंमत बघा. ती गावातली कोणतरी तिची भाची इल्या ना, ते का आपल्या श्रीनूच्या गळ्यात बांधूक बघता काय? मी पण ना अशी कोणाची पण पोर माझ्या श्रीनूच्या गळ्यात बांधून देणार नाही. माझो श्रीनू ना लाखात एक, हा लाखात एक. हा खरं? मग आपला श्रीनू लाखात एक आहे. पण मी काय म्हणतोय लाली, म्हणजे मला असं वाटतंय की काय हरकत आहे ग? काय हरकत काय? हा म्हणजे ही सोयरीक तुमका मान्य हा काय? अगं नाही लाली, म्हणजे मी आपला जस्ट असं एक जनरल बोललो. जनरल कळता माका, तुमका या सोयरीकीत काहीतरी फायदो दिसत असाल म्हणून बोलता. काय हरकत हा? ए लाली, उगाच काही अर्थ काढू नकोस तू. काही एक चुकीचा बोलत नाही आम्ही. माका माहित आहे त्या मंजूच्या भावाबरोबर गट्टी करून काहीतरी बिझनेस करूची संधी मिळता का ना, त्याची वाट बघता तुम्ही. पण लक्षात ठेवा, तुमच्या या चिमूटभर स्वार्थासाठी ना मी माझ्या लेकाचा बळी देणार नाही. हा माझ्या लेकाचा पारडा ना लई जड हा. मग आपल्या श्रीनूचं पारडं ना खूप जड आहे. त्या तराजू मधून चारू आणि श्रीनूला काढ आणि त्या तराजूत आपल्या दोघांना ठेव आणि दुसऱ्या पारड्यात चारूच्या आई वडिलांना ठेव. बघ, तोलता येते का? नाली काय आहे का आपल्याकडे? ना आपल्याला स्वतःचं घर, ना माझं कसलं उत्पन्न. श्रीनू अजून शिकतोय, एक दमडी सुद्धा कमवू शकत नाहीये तू. आणि तू श्रीनूसाठी मुलगी बघतीस. इतक्या मुली बघितल्या, कोणी होकार तरी कळवलं काय ग? बरं, मुलगी बघायला कधी येत आहे असं तरी विचारलं कोणी? नाही, पण कळवतात म्हणतात ना. कळवतो कळवतो एवढंच बोलतात. डायरेक्ट कोणी नकारच देत नाहीत तुला, कारण तू रघुनाथ खोतांची बहीण आहेस ना. आता आहे ना लाली, चारूच्या वडिलांचा विचार कर. एवढी मोठी शेती आहे, स्वतःचा बंगला आहे, परत साखर कारखान्यात भागीदारी आहे. त्यात चारू त्यांची एकुलती एक मुलगी आहे. पुढे जे काय मिळणार ते आपल्या श्रीनूलाच मिळणार. बरं, तू त्या मुलीला गावातली मुलगी बोलत होतीस. अगं ती किती शिकलेली आहे. तू तर श्रीनूसाठी न शिकलेल्या मुली बघत होतीस. तशी स्थळं येत आहेत ना. अगं श्रीनू तर दापोलीत शिकतोय.
पण ही चारू मुंबई पुण्यात शिकते तरी किती सोज्वळ आहे. का माका काय माहित नाही, पण त्या मंजूक ना मी माझ्या डोक्यावर बसून देणार नाही, कधीच नाही. मला माहित होतं लाली तुझा नकारच असणार, पण आहे ना लाली, या चारूच्या नावापुढे असलेलं ना मंजू वहिनीची भाची हे लेबल काढून टाक आणि तिला एक स्थळ म्हणून बघ. अगं लाली, तू दिवा घेऊन शोधायला गेलीस ना तरी अशी मुलगी भेटणार नाही. बघ, विचार कर, आज निशीची मेहंदी होती, पण तू जर मनावर घेतलंस ना तर लवकरच तुझ्या लेकाच्या लग्नाची सनी वाजेल या घरात. लाली, काही आहे का उत्तर? आय गे आय 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 आय. आह. कोण आधीच पायाची आगाग होता माझ्या. म्हणूनच तर मी आले. चारू, अहो तुमचे पाय दुखतात ना, म्हणून म्हटलं जरा मी तेल लावून द्यावं. अगो पण तू कशा केलं? अहो उमा आत्या मेहंदी काढायला बसलीये आणि मंजू आता येतच होती तुमच्या पायाला तेल लावायला, तर मीच तिला म्हटलं तू बस मेहंदी काढायला, मी दायच्याच्या पायाला तेल लावून देते. पण कशा? अहो कशा काय, तुम्ही नवरीची आजी ना, मग तुमची लग्नात धावपळ होणार, मांडव लागणार, आजारी पडणार, मग थोडी स्वतःची काळजी घ्यायला नको का? काय गो, लग्नात धावपळ करून आजारी पडल्यावर त्याका मांडव लागणं असं म्हणतात, हे तुका कसा माहित? ऐकले मी. नाही काय? आणि अशी माहिती असायला हवी ना आपल्याला. शाळेत थोडी हे सगळी रीती भाती असे शब्द शिकवतात, हे आपल्यालाच आपल्या शिकाव्या लागतात. हुशार असस गो बाई. पण काय गो, तुका नाही मेहंदी काढूची? घ्या, सगळेच मेहंदी काढायला बसले तर घरची कामं कोण करणार? अगे बाय माझे, पण करवली असस ना तू. ओवी आहे ना, ती सुद्धा मेहंदी काढायलाच बसलीये, म्हणून मी म्हटलं आपला तिथे वेळ घालवण्यापेक्षा तुम्हाला पायाला तेल लावून देते. तुका सांगू काय, आमच्या आळ्याक ना या मेहंदी बिंदी असला काय नव्हता, फक्त पोरींका हळद लावायची. पण हल्ली काय त्या शहरातली एक एक थेरा येतात गावाकडे आणि गावाकडचे लोक ती थेरा करतात. पण खरं सांगू का, मला या गोष्टींची आवड नाहीये. चांगला चांगला, जरा जरा जोरात दाब गो, जोरात दाब. हा, बरं वाटतं. आमच्या आळकी ना लग्नात बायको गोवाक बघायची ना, ती लगीन झाल्यावरच. आता काय त्या फोटो बिटो दाखवची पद्धतीली गो. आता तर आधी भेटी गाठी काय, प्रेम प्रकरणा काय, काय विचारू नको. कशात काय राम रवलेलो नाही बाई. आमच्या वेळी ना वरात कशी वडा फसायचा ना, त्याच्यातून सगळी माणसं जायची आणि लगीन झाल्यावर त्याच वडापातून सगळी यायची. आता त्या बशी बिशीतून जातात गो वराती. काय कसला जायची पुरे. हे हे पुरे जमलं? नाही, तसं नाही. अरे देवा, काय आजकालचे पोरी एवढासा काम केल्यावर दमतास. आम्ही बघ कसे धडधाकट असो. हा, जायचे अजून पण धडधाकटच आहात. मगे लहानपणापासून कामा केलेली असत. हल्लीचे पोरी करतात काय, एवढा तेवढा काय केला की दमतात आपले, झोपले, आजारी पडले. आमच्या तसा नाही होता. आजारी पडलो तरी आम्ही कामा करी होतो. मी एवढी पोरा सांभाळतो, घरातलं स्वयंपाक करी होतो, पण दमत नव्हतो कधी. हा, अगं पाहिजे. हा, हा, तुझ्या मनात काय चालला ना ता कळता माका. काय काय? तुका मेहंदी काढूक जाऊचा ना. नाही नाही होत. आता एवढे पाय चेपलंच ना माझे, भरा वाटतं आता माका. हा, जा, तुझा भला होय. तुका चांगलो घो गावात, चांगला सासर आणि माझ्यासारखी चांगली सासू मिळतली तुका. थँक्यू दायची. जा जा जा. येते. बरा असा पर बरा वाटला.
मंजू आत्या, आत्ताच मेहंदी काढलीस आणि लगेच धुतलीस. तरी पण किती सुंदर रंगली का मेहंदी. काकांचं खूप प्रेम दिसतंय हा तुझ्यावर. चल काहीतरीच तुझं. चल मंजू काहीतरी. काकी. निशी, उमा आत्याने मेहंदी काढली का ग? हो काढली. तुला किती वेळ लागेल? मला पण काढायची आहे. अगं माझी होतच आली आहे. माझी झाली की मग तू काढ. माई माई चारू, अगं निशीची मेहंदी होईपर्यंत कशाला थांबायचं? तुला मेहंदीच काढायची आहे ना? अगं मग आपला श्रीनू आहे ना. काय? श्रीनू? मग अगं निशीच्या साखरपुड्यात त्यानेच तिच्या हातावर मेहंदी काढली होती. ओवीला विचार आपल्या. ओवीला विचार काय, ओवीच्या हातावर सुद्धा श्रीनूनेच मेहंदी काढली होती. हो ना ओवी? अगं चारू, हो, श्रीनिवास ना खरंच खूप छान मेहंदी काढतो. एकदम प्रोफेशनल आर्टिस्टला लाजवेल अशी. ऍक्च्युली ना तू एकदा त्याच्याकडून मेहंदी काढून घे, मग तुला विश्वास बसेल. खरंच मनापासून बोलतेस? अगं हो खरंच, तू त्याला सांग ना, तू एकदम छान डिझाईन काढेल तुझ्या हातावर. ए नाही नाही नको. अगं श्रीनू आत्ताच बाहेरून आलाय, खूप दमला असेल तो. त्याला नको त्रास. तू एक काम कर, माझी होतच आली आहे. हिचं झालं की तू काढून घे ना. नाही नाही, मी थांबते. ओवी, तू बस ना मेहंदी काढायला, मला काहीच हरकत नाही, मी थांबेन. अगं नाही, मला मेहंदी नाही काढायची. अगं मी थांबते, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू अगं खरंच तू काढून घे ना नंतर. अगं कोणीतरी काढा. ए मी काय म्हणते, चारू तू काढ मेहंदी. काय ओवीने माझ्या साखरपुड्या दिवशी खूप हौस करून घेतली आणि तू खास लग्नासाठी आलीयस ना. ऐक ना, ती माझी करवली आहे. हा, अगदी वेळ घेऊन काढ, पण ती माझी करवली शोभली पाहिजे. हा, सांगितलं. अगं उशीर होतोय मला. हो हो कळलं. तिला उशीर होतोय. मी काय म्हणते, चारूची मेहंदी झाली की तिला घरी जाऊ दे. मी तिच्याकडून हवं तर 2 कोण ठेवून घेते, मग आपण बघू काय करायचं ते. अगं नाहीच, ओके, तिला जाऊ दे ना घरी. आणि श्रीनिवास आहे ना, तो काढेल माझ्या हातावर. बरं. निशी काय ग, झाली का मेहंदी काढून? हे बघ, छान आहे ना. वा 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 निशी, वा. काय केलंस हे तू? तुला घरी जायची घाई होती तर आधी सांगायचं ना, मी माझं बघितलं असतं. सॉरी सॉरी, हे असं अर्धवट झालेलं कसं ठेवू मी हातावर? खरंच सॉरी. मी हवं तर थांबते. सॉरी. जाऊ दे आता, तू जा घरी. मी हात धुवेन आणि मग श्रीनूकडून काढून घेईन. हा, चारू अगं ती मेहंदी धुवून पण आता काही उपयोग नाहीये. आता ती रंगली असणार आहे, परत त्यावर कशी डिझाईन काढणार आहे? चारू अगं अशी काय का तू धांदरट? श्रीनू, चारू ठीक आहे ग, आपण ना यावर काहीतरी वेगळं डिझाईन काढायला सांगू. छान रंगेल तुझी पण मेहंदी, नको काळजी करू.
जायचे चांगलं वाटलं. चारू ए तुझी मेहंदी बघू. अरे वा छान रंगली आहे. काय गो चारू अशी काय मेहंदी काढलं हा काय दिसतात ना त्याच्यावर. दाईची ही स्टाईल आहे अगं, मला अशीच आवडते. असली कसली स्टाईल. बाकी काही म्हणा नीरजचं खूप प्रेम आहे निशीवर. मेहंदी बघा केवढी रंगली आहे तिची. अगो लाजत की त्या. आता ना मॅचिंग बांगड्याच घेत याच्यावरती. हो मी काय म्हणतोय ऐका तरी बाजू हो का बाजू. हा मी काय म्हणतोय ह्या 2 साड्या असत हा याच्यावरती ना माग मॅचिंग बांगड्या द्या. हा या घ्या या बघा. ठेवा 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 इकडे मी बघतोय. हा. लाली आत्या थांबा, मी तुम्हाला हेल्प करते जरा. हे हो राहू दे बघताय मी. ह्याच्यावर ही छान वाटेल, ही घ्या. गप बस म्हटलंय ना गप बस. आम्हा हिरव्या बांगड्या पहिले भरा. हा हा लालिताई आपल्या हातभर भरा बांगड्या. हा. उमा त्या तुम्ही निशीच्या सासूसाठी वरमाईचा मान म्हणून काय घेणार आहात? असं काही खास नाही गो, पण बघ त्यांच्या आवडीची अशी एक छानशी साडी घेतलंय आणि नीरजच्या वडिलांसाठी सलवार आणि कुर्ता घेतला. एवढंच पुरे? हा म्हणजे काय चुकला काय? नाही, माझ्या आईने ना माझ्या होणाऱ्या सासूसाठी छान सोन्याचा सेट घेतलाय आणि एक हिऱ्याचा हार. ती म्हणते वरमाईचा मान असतो ना तो. आणि मुलाच्या आईची पण लग्नात स्वप्न असतात, हौस मौस असते. आपण पूर्ण नाही करणार तर कोण करणार ना. अगे बाय माझे हिऱ्याचो हार सोन्याचो सेट. चारू ह्या सगळ्या गोष्टी अशा 4 चौघात बोलायच्या नसतात. शिवता मेघनाताई नाहीये तिथे. त्या असत्या तर त्यांना काय वाटलं असतं. आम्ही आमच्या विहिणीची बोलवण फक्त अशी एका साडीवरच केली. काय तू मंजू, मेघना त्यांच्या अशा काही अपेक्षा नसणार. नसतीलच. म्हणजे माझी आई सुद्धा असं हौस म्हणून करणार आहे. मी एकुलती एक मुलगी आहे ना. माझ्या लग्नात हौस नाही करणार तर कोणाच्या करणार. आणि माझ्या नवऱ्याचे आणि सासू सासऱ्यांचे सुद्धा लाड करणार. काय त्यांचं जे काही आहे ते शेवटी माझंच आहे. घ्या घ्या अजून सोनं घ्या. सोन्याने मडवून टाका त्यांना. हा घ्या हार. हे घाल ग. हे बघा. छान आहे. सासूबाई आवडले ना दागिने? वय तर आवडले ना माका दागिने. या जगात माझ्यापेक्षा श्रीमंत कोणच नाही. राणी असाय मी, राणी. या घरची राणी, लाली राणी. काय करताय?
अहो या काचेच्या बांगड्या आहेत. तुम्ही जर अशा जोरात वाजवल्यात तर फुटतील त्या.